इथे 2-4 घरं आहे फक्त समोर, बस. दोघी साईडला डोंगर आणि त्याच हा रस्ता. आणि याच्यानंतर एक 5 ते 7 किलोमीटरला आहे लास्ट विलेज आपल्या इंडियाचा, ठाण म्हणून. तर तिथे चाललो आहे आम्ही. ही लाईन ऑफ कंट्रोल पूर्णपणे बॉर्डर आहे भारताची. इकडे समोर रेल्वेचा ट्रॅक संपताना बघितला होता मुंबईला, पण आता इथे रस्ता संपताना बघितला. हे आहे थांगगाव. या गावात आम्ही फायनली पोचलो आहे. मागच्या साईडनी ही जी नदी आहे ही भारत पाकिस्तानची नदी आहे. त्या साईडला पाकिस्तान आहे, या साईडला पूर्ण इंडिया आहे. 71 का लड़ाई में हम इंडिया में आ गया. ये 4 लोग. मैं 19 साल पाकिस्तान में रहा, इंडिया में आकर 53 साल हो रहे. जर आपण मागं राहिलो तर आपण हरवण्याची खूप जास्त शक्यता आहे. इकडं दोघी साईडला डोंगर आहे. भगवान ने बचा लिया, अगर दूसरी साइड जाते तो मर जाते. ले मधी एवढा स्वस्तात रूम है और मजा है. पाउल घूम गए थे ना तुम हमारे से. भगवान ने चाहा तो तुम मिल गए हमको फिर से. आम्ही आता निघालोय लास्ट विलेजला. आम्हाला निघायचं होतं 4-4:30ला, पण टाईम बघा 6:15 झाले. एक दिवस ठरवलेल्या टाईमला मी निघू नाही शकत, लेट झालो आहे. आम्हाला वाटलं होतं लवकर निघू, लवकर उठू, आणि ते तिला वरती मोनेस्ट्री, हे मित्रबुद्ध स्टॅच्यू आणि इकडं मोनेस्ट्रीला तर नाही गेलो, पण मित्रबुद्ध स्टॅच्यूला गेलो. आपल्या 3 गाड्या आलेल्या आहे आणि आपण आता निघतोय. आणि आपल्याला गणपती बाप्पा मोरया, आपल्याला लवकर निघायचं होतं पण आपण लेट झालो. आपला जो टायमिंग होता तो होता सकाळी 6 वाजेचा, पण आपण निघतोय 4 वाजेचा, पण आपण निघतोय आता 6:18ला. खूप लेट झालो आहे आपण, 1.5-2 तास लेट झालो आहे, 1.5-2 तास. फक्त जे डोंगर मी तुम्हाला वरतून दाखवत होतो, आपण त्या डोंगरापर्यंत येऊन पोचलोय. आणि आपल्याला आता हुंदर फक्त राहिलं आहे 4 किलोमीटर. हे बघा व्ह्यू बघा. पाहायचं होतं म्हणून आम्ही थांबलो. आणि आमच्या 4ही बाजूला काहीच नाही, बघू शकता तुम्ही. पूर्ण मोकळं रान आहे, पूर्ण. फक्त आणि फक्त आम्हीच आहे. इथे 2-4 घरं आहे फक्त समोर, बस. दोघी साईडला डोंगर आणि त्याच हा रस्ता. ते खतरनाक. 1 तासात आलोय आम्ही 50 किलोमीटर. आणि अजून प्रयत्न करू जेवढं लवकर होईल तेवढं लवकर लास्ट विलेजला जाऊन रिटर्न यायचा प्रयत्न करू, कारण की आम्हाला पँगॉंगच्या आजूबाजूला स्टे करायचं आहे. आणि खतरनाक हवा चालू, जबरदस्त जबरदस्त. थोडे हाल झाले पण मजा आली. बघा तुम्ही, असा रस्ता पाहिजे, डोंगर पाहिजे, गाडी चालवायला लय मजा येते. पण फक्त रस्ता खराब आला तर खतरनाक आला होता, खतरनाक. बघा आता गाडी आली बघा इकडून. आता परत रिटर्न यायचं याच रस्त्याने. चला तर मग
बघा कशी एकदम छोटी हाईट आहे, एकदम छोटी. फुल सन्नाटा आहे, फुल सन्नाटा. अशा एरियात फिरतोय ना, चारी साईडला काहीच नाही आहे, फक्त आमच्या 3 गाड्या चालत आहे. आम्ही आता हे तुर्तुकच्या पुढे थांगला चाललो आहे. बघू आता, रस्ता तर काही समजत नाही, बोर्ड पण नाही आहे. चाललो आहे फक्त जसं होईल तसं, जेवढं होईल तेवढं चालण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही माझ्या राईट साईडला बघा, व्ह्यू एक नंबर आहे इकडं. हॅलो गाईज, आम्ही आता पोचलो आहे. हे बघा कुठे, तुर्तुकला. आणि याच्यानंतर एक 5 ते 7 किलोमीटरला आहे लास्ट विलेज आपल्या इंडियाचा, थान म्हणून. तर तिथे चाललो आहे आम्ही. आणि वाटलं नव्हतं आम्ही एवढ्या डोंगरांमध्ये येऊ. चारही बाजूने डोंगर आहे फक्त, आणि मधून एक रस्ता आहे छोटासा बस. आणि कधी या तुर्तुकला, भारी आहे खूप रस्ता. पण ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर गाडी चालवता ना, त्यावेळेस असं वाटतं का आपण एकटेच आहे, नाही का. हे बघा, अजून 2 रायडर चालले. पहले थांग जाओगे या यहीं रुकोगे? इधर एक फोटो ले लिया, अभी थांग में जाएंगे फिर रिटर्न. आज की जर्नी क्या करने वाले? पैंगोंग के लिए निकलने वाले. पैंगोंग चलना है, लेकिन हाथ में ही चलने ना. चलो साथ में चलेंगे ना. आप रुकोगे कहाँ पे? जिधर आज पैंगोंग में आज जितना हो सका उतना निकालेंगे. मेरे हिसाब से पहुँच सकते हैं. अगर लेट भी हो गए तो अपन यहाँ से, मेरे हिसाब से थांग से भी अपन साथ में चलते हैं. हाँ, और रिटर्न में एक आध फोटो यार नीचे जाके अपन डायरेक्ट पैंगोंग निकलते हैं. चलेगा ना. ऑफ रोडिंग है अपने को 6 किलोमीटर. जितना हो सके उतना पहुँचेंगे. आपने टेंट लाया है क्या? जो शौक है ना, हाँ, शौक से. उससे फिर रोड अच्छा है. हाँ क्या, हाँ, वहाँ तक ही खराब है. आप आए हैं पहले वो भी? मैं एक्चुअली मैं स्टे में जिसमें था ना, हाँ. वो पूरा हफ्ते में 2 बार पैंगोंग जाते हैं. हाँ क्या, तो वो ले में है, तो उन्होंने बताया यहाँ का पूरा लोकल ही है. चलेगा ना. फिर साथ में ही निकलेंगे. हमको रास्ता भी, अपन भी साथ में ही चल लेंगे. सब रात में रहेंगे, थोड़ा ये लेट भी हाँ लेट भी हो रहे, इधर उधर थोड़ा सा टेंट नहीं है, बाकी अपन स्टे हो जाएगा, कर लेंगे एडजस्ट फिर. चलो, इधर निकलना है क्या आपको फोटो? आगे टाइम मान लेंगे. चलो फिर. गोप्रो चल रहा है आपका? मेरा तो ठंडी से बंद हो जा रहा है. अपना 15 सेकंड का रिकॉर्ड कर रहा है, हाँ. बंद हो जा रहा होता है. वही ना, मेरा तो 50 सेकंड 10 सेकंड 7 सेकंड में बंद हो जा रहा है. कुछ ऑप्शन नहीं क्या उसका भी? कोई ऑप्शन नहीं. हाँ, नासिक से कल अपन मिले थे शायद. आप पुणे से हो ना? इंदौर से हो क्या? ओके, आते हैं क्या? चलो फिर निकलते हैं. गोप्रो को अंदर रख लो अपना गरम जगह पे. हाँ, उसके बाद है ना, थोड़ा ना आधा घंटा रहेगा ना, हाँ, तो चलेगा फिर. चलेगा है क्या? ओके, चलो फिर निकलते हैं. थांग विलेज फक्त आपल्याला 5 किलोमीटर बाकी आहे. आणि चाललो आहे आपण थांगला, जे की इंडियातलं लास्ट विलेज आहे. थांग विलेज झाल्यानंतर आपल्याला परत पँगोंग विलेजसाठी निघणं आहे. जर चान्स भेटलाच तर आपण पँगोंगला पोहोचण्याचा प्रयत्न करू. पँगोंगला एक पूर्ण दिवस घालवायचा आपल्याला, आणि तो नक्की घालवू आपण. एन्जॉय करू तिथं मस्तपैकी. हे आम्ही पोचत आलो आहे लास्ट विलेजला. ही लाईन ऑफ कंट्रोल पूर्णपणे बॉर्डर आहे भारताची इकडे समोर. आणि ते बघा समोर व्ह्यू कसा आहे. आणि फायनली आम्ही लास्ट विलेजच्या खूप जवळ आलेलो आहे. फक्त 1 किलोमीटर बाकी आहे फक्त आता. या आहे थांग, आणि आपण आलेलो आहे इंडियाच्या सगळ्यात शेवटच्या गावाला. आणि ती समोर ती दिसती ना, ती पूर्ण अशी पाकिस्तानची बॉर्डर आहे वरती. आणि
आणि एवढे जण आलो. आम्हाला रस्त्यात 2 रायडर भेटले आणि काल परवापासून आम्ही 3 जण ट्रॅव्हल करतोय. बघू शकता तुम्ही शेवटच्या गावात आलो. खुशी रस्ता संपला इथं लास्ट. याच्या पुढं अजिबात रस्ता नाही आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मजा आली. मजा भारी वाटलं का इंडियातल्या लास्ट विलेजला आपण आलो आहे. आणि रेल्वेचा ट्रॅक संपताना बघितला होता मुंबईला, पण आता इथे रस्ता संपताना बघितला. याच्या पुढे कोणताही रस्ता नाही आहे. हे शेवटचं गाव आहे आपल्या इंडियातलं. ठांग नाव आहे या गावाचं. आणि आम्ही फायनली या गावात पोचलो आहे. आम्हाला खुशी की आम्ही आलो इथपर्यंत. ही आपली बाईक फाइनली सक्सेस हमारे कदमों में. आणि पोचलो आहे आम्ही ठांगला. पोस्ट ऑफिस काय माहिती कुठे आहे. पोस्ट ऑफिस भी है ना इधर. हाँ लास्ट पोस्ट ऑफिस किधर है फिर. यहाँ पे कहाँ है. इधर ही है ना. 10 विलेज में पोस्ट ऑफिस है. इधर ही. किती का आयडिया है इसका नहीं. हे आहे ठांग गाव. या गावात आम्ही फायनली पोचलो आहे. मागच्या साईडने समोर गाव आहे आणि यापुढे एक पण गाव नाही आपल्या भारताचं. फायनली आलो आहे आपण इकडे. पूर्ण सुमसाम आहे, पूर्ण सुमसाम. 4 ते 5 घरं असतील फक्त मोजून, बस. त्या व्यतिरिक्त काही नाही आहे. हे बघा. आणि आजूबाजूला पूर्ण डोंगरच डोंगर आहे. झालं आता लास्ट विलेज पण. आणि आता आपण निघू आपल्या बाईककडे. वरतून रस्ता आहे नॉर्मल, जास्त काही नाही. चला तर मग निघू आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाला. जिथपर्यंत जायचं होतं तिथपर्यंत जाऊन आलो आपण. फोटोशूट वगैरे पण करून झाला आपला मस्तपैकी. आता निघूया रिटर्न. हे बघा इकडे इकडे घरं वगैरे काय वरती. अरे काही नाही आहे, इथंच आहे गाव. जाऊन आलो पुढं आम्ही. इधर ही गाव आहे. फोटोशूट वगैरे चालू आहे. फायनली आम्ही ठांगमध्ये आलो आहे. आपला इंडियाचा तिरंगा. आणि हे लास्ट विलेज आहे इंडियातलं. इकडं पूर्ण आर्मी आहे. इकडे खाली पोस्ट ऑफिस पण आहे, पण तिथे आता जाऊ नाही देते. सिव्हिलियनला अलाउड नहीं है। नदी को उस तरफ आप देखो जी, 2 गाँव दिख रहा है, वो पाकिस्तान का है जी। वो गाँव, हाँ हाँ, इसका नाम है छोटंग, आगे वाला गाँव का नाम छानू। ये दोनों गाँव जो है वो, ये दोनों गाँव जो है पाकिस्तान का है। दिख रहा है, सुबह दिख रहा है। फोकस नहीं था पहले। थोड़ा इस तरफ आ जाओ जी। यहाँ ऊपर टॉप में देखो, ये छोटंग के ऊपर छोटा सा पहाड़ दिख रहा है, वहाँ आपको रास्ता दिख रहा है, दिख रहा है। वहाँ टॉप में काला काला सफेद सफेद दिख, पूरा पाकिस्तान का बॉर्डर है। नदी के उस तरफ पाकिस्तान, ये टॉप में आप देखो, ये पूरा पाकिस्तान का फौज है। ये छोटंग हो गया, वो खान, ये टॉप में पूरा पाकिस्तान का बंकर है। बंकर है क्या उधर? हाँ, इसमें दिखता नहीं, इसमें दिखता है। ये हाँ, ये टॉप में देखो, ये टॉप, ये हाँ, ये देखो पाकिस्तान की है ना, पूरे पाकिस्तान की गोरी और इधर इथं पूर्ण पाकिस्तानचे बंकर आहे, याच्यात पूर्ण बंकर आहे पाकिस्तानचे। आणि ही जी लाईन दिसते ही बॉर्डर आहे, इथं फक्त आर्मीवाल्यांना अलाउड आहे जाणं,
आपल्या नॉर्मल लोकांना अलाउड नाही जाणं. आणि हे बघा, हे जे घर दिसत आहे ही पूर्णपणे पाकिस्तानची बॉर्डर. पूर्ण घर दिसत आहे ते छोटे छोटे, एवढे लांब आपण. आणि हा पाकिस्तान समोर. आणि हे जे इथे आहे ना, इथे पूर्ण पाकिस्तानचे बंकर आहे. इथे हा एवढ्या भागात इथून ते आपल्याला दिसणार नाही, जसं आपलं पण बंकरला त्याला लपवलेले आहे सगळे. आणि ही जी नदी आहे ही भारत पाकिस्तानची नदी आहे. त्या साईडला पाकिस्तान आहे, या साईडला पूर्ण इंडिया आहे. आणि जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. फायनली पाकिस्तान बघायला भेटलं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही समोर जे झाड दिसत आहे ना, हे इथे ते पूर्णपणे पाकिस्तान आहे. आणि हे डोंगर जबरदस्त. वाटलं नव्हतं पाकिस्तान बॉर्डर बघायला भेटल. आणि फायनली आम्ही पाकिस्तान बॉर्डर जवळ आलेलो आहे. आणि खूप जवळ आहे पाकिस्तान बॉर्डर. ही रेग्युलर बॉर्डर सारखी बॉर्डर नाही आहे की ज्यात पूर्णपणे आर्मी, दोघी साईडला आर्मी, तारीचं कंपाऊंड वगैरे ह्या गोष्टी नाही आहे. यात फक्त आणि फक्त समोर बॉर्डर. हे बघा, चाचा सांगतील बघा. नदी के इस तरफ आपको मैदान दिख रहा है अपना है जी. फिर वहाँ आपको टॉप में वो काला काला सफेद काला काला दिख रहा है, वहाँ अपना बनका दीजिए इस तरफ टॉप में. फिर यहाँ रास्ता गया वो जो वो मैदान में आप देखो काला काला सफेद सफेद दिख रहा है, अपना फौज है वहाँ इंडिया का फौज. फिर नदी का उस तरफ आप देखो 2 गाँव दिख रहा है, वो पाकिस्तान के. हाँ, इसका नाम है छोटांग. आगे वाला गाँव का नाम सानू. ये दोनों गाँव जो है पहले गाँव का नाम है छोटांग. आगे वाला गाँव का नाम सानू. ये दोनों गाँव जो है पाकिस्तान के है. फिर ऊपर वाला टॉप में जो आपको वहाँ आपको रास्ता दिख रहा है. वही टॉप में आपको काला काला सफेद सफेद दिख रहा है. पूरा पाकिस्तान का पौधे चाहिए, उनका बंकर है. समझ गया? हाँ. नदी के इस तरफ अपना, नदी के उस तरफ बाहर दिख रहा है पाकिस्तान. नदी ऐसे घूम के ऐसे जाती है. हाँ, यहाँ से पहाड़ के पीछे जाती है. ये क्योंकि मैं जाता है स्कार्डो. ये स्कार्डो गिलगित का इलाका है जी, गिलगित बाल्टिस्तान का. अपना मोदी साहब बोलता है गिलगित बाल्टिस्तान हमारा है, यही इलाका है. पहले हम यहाँ का था. ये मैं 71 का लड़ाई में हम इंडिया में आ गया. ये 4 गाँव चुलूँ का 1 टोटो 2 क्यासी 3 थंग 4. ये 4 गाँव जो चुलूँ का क्यासी थंग. ये पहले इंडिया में पाकिस्तान में था जी. ये 71 का लड़ाई में इंडिया में. मैं 19 साल पाकिस्तान में रहा. इंडिया में आकर 53 साल हो रहे. 53. हाँ, तो 72 साल. आपके कोई लोग इस तरफ रहते हैं? हाँ, मैं हमारा पहले वही गाँव, ये गाँव एक ही था. नहीं, आपके कोई फैमिली के लोग वहाँ? हमारा माँ बाप जो है, पहले बीबी जो है वहाँ ये हमारा गाँव घर इधर से दिख रहा है. वो लाज में सुबह सुबह दिख रहा है. वही में हमारा घर था कि जा नहीं पा रहा. माँ बाप जो है, पहले बीबी जो है पाकिस्तान में रह गई. मैं अकेले इंडिया में. यहाँ से जैसे कोई चले जाए नदी में होते हुए ऐसे रास्ते से पाकिस्तान वाला देखेगा तो दोनों का तरह से पहुँचे गोली मार देगा. पकड़ेगा तो मिलेगा तो पकड़ देगा, नहीं मिला तो शूट कर देगा. लो सर, दोनों जरा दिखाओ, जरा पॉइंट दिख नहीं रहा. हाँ, ये कैसे लोकेशन बताओ. हाँ जी सर. हे बघा, समोर सगळं पाकिस्तान आहे. हे पाकिस्तान आहे सगळं. इथे पाकिस्तानचे बंकर आहे सगळं. आणि आम्ही थांग विलेजमध्ये आहे. आणि इथे जे चाचा आहे ते समोरचे, हे ऑलरेडी आधी पाकिस्तानमध्ये राहिलेले. त्यानंतर इंडियाने थांगमध्ये वर कब्जा केला आणि त्याच्यानंतर हा पार्ट इंडियात आला असं ते चाचा सांगताय.
लद्दाख का असली एडवेंचर सैंड, और सैंड में से गाड़ी निकालना खतरनाक आहे, खतरनाक. केव्हाचा गोप्रो चालत नव्हता, पण त्याला आता थोडंसं बॅगेत ठेवून गरम होऊ दिला. त्याची बॅटरी थोडीशी गरम झाली, त्यामुळे गोप्रो आता चालतोय. आणि हे बघा, हे ॲडव्हेंचर आहे पूर्ण. आणि आम्हाला एक दिल्लीचा ग्रुप भेटला आहे, आम्ही त्याला चेस करत करत निघतोय आता. जेवढं शक्य होईल तेवढं त्याला चेस करू, कारण की 100 किलोमीटरची आहे ऑफ रोडिंग. हे बघा, हे बघा गाडी बघा कशी चालते. पूर्ण सँड आहे, पूर्ण. जे काल वादळ आलेलं होतं ना त्याचं. काल आम्ही समोरून आलो होतो, पण आज रस्त्याचं काम चालू असल्यामुळं आम्हाला इकडून जावं लागले. आणि त्यात आमची गाडी फुल नागोबा बनते, नागोबा सँड आल्यावर अशी सरपटच चालते डायरेक्ट. आणि ऑफरोड बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. आणि आपले 52 वर्षाचे सर, त्यांची गाडी पळवताना ते आत्ता मागे हुंदरच्या अलीकडे पडले होते. थोडंसं बाईकवर चढवताना चढ्याने, पण ठीक आहे, त्यांना काही लागलं नाही देवाच्या कृपेने. त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे की त्यांना मयूरचंद माझ्या हातच ठेवायचं, म्हणजे काही झालं तर आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो. ओके, चला तर मग हे ॲडव्हेंचर बघितलं तुम्ही, अजून थोडं दाखवण्यासाठी नंतर भेट. ऑफरोड कालपेक्षा खतरनाक ऑफरोड आहे, खतरनाक म्हणता येईल, किंवा अजून काही म्हणू शकता तुम्ही. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा ऑफरोड. आणि सगळ्यांच्या बाईक या रॉयल एनफील्ड मेटिऑर 350, हिमालयन, डॉमिनार, परत TS रायडर, जिक्सर अशा आहे. पण आपली एक त्याचीच बाईक ही अशी आहे की जी ऑफरोडसाठी नाही बनलेली, आणि आपण तिलाच इथे घेऊन आलेलो आहे. आणि खूप चांगला साथ दिला आहे तिने आपल्याला, खूप चांगला आवडला आपल्याला तिचा परफॉर्मन्स. मज़ा आया, मज़ा. और ऐसा लग रहा है अभी कि अच्छी रोड लगने वाली है, दिल में थोड़ी खुशियाँ आने वाली है. थोड़ा अच्छा रोड आने वाला है और जिस पे हम भगा सकते हैं. लेकिन उस सारी खुशियों पे पानी फिर गया. मुझे लगा ये अच्छा रोड था, लेकिन ये अच्छा नहीं है. खूपच खराब रोड आहे, खूपच खराब. आधी वाटलं होतं की मजा येणार, पण मजा आता सजा बनत चालली आहे. आपली गाडी ऑफरोडला बनलेली नाही आहे. हे बघा, दोघी साईड फक्त डोंगर, फक्त. कैसा लगा चिरू, मजा आया ना? आपले सर पुढं निघाले आणि आपले R15 हळूहळू मागे होत चालले, पण मागे राहणार नाही. क्या हुआ? ती लवकरात लवकर पुढे जाईल. फक्त चांगला रोड आहे उद्या, फक्त चांगला रोड. सारी दुनिया अपने कदमों में होगी और अपन इस दुनिया के बादशाह होंगे, बादशाह. आणि हे तर बघा, रॉयल एनफील्डवाले नुसते पळवत आहे, नुसते, अजिबात विचार करत नाही, अजिबात. आणि आम्ही खूप जास्त फिरून आलो आहे, खूप जास्त. सर गेले, पुढे गेले सर. असं फिरून जायचं आम्हाला. आणि आम्ही काल असं वरतून गेलेलो होतो. फायनली आम्हाला थोडासा चांगला रोड लागला आहे, आणि जोपर्यंत चांगला रोड लागला आहे
तोपर्यंत आपण समोर जो ग्रुप गेला आहे त्या ग्रुपला चेस करून घेऊ, कारण की जर आपण मागं राहिलो तर आपण हरवण्याची खूप जास्त शक्यता आहे. इकडं दोघी साईडला डोंगर आहे आणि संध्याकाळी विचारायला पण कोणी नाही राहणार, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर चेस करायचा प्रयत्न करू आपण त्या सरांना आणि निघून जायचा प्रयत्न करू. बरं झालं आपल्याला अडवलं नाही. ती गँग पूर्णपणे जोरात गेलेली आहे आणि आपले सर पण त्यांच्याबरोबर गेलेले आहे आणि मयूरन ते पण पुढं निघालेले. आता तर आपल्याला कमीत कमी 80च्या स्पीडने तरी गाडी चालवणं आहे की जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर संपल आणि आपण पँगॉंगच्या रस्त्याला लागू. आणि भरपूर असा ऑफरोड केलं आहे आपण, ऑफरोड करून जाम झालो आहे आपण, अक्षरशः जाम. एक अच्छी सड़क के बाद एक दुखद घटना, रास्ता खराब, खत्म. स्लो डाउन भाई जी, स्लो डाउन हो जाओ. आ गई अपनी दुख भरी कहानी जिसके हम लिए हम तैयार थे, हमको पता ही था कुछ अच्छे समय के बाद थोड़ा बुरा समय आता ही है. आणि खालून आपल्या नदी वाहती आहे. नदीचं पाणी बघा किती सुंदर आहे, पूर्ण ब्लू पाणी आहे, ब्लू. जे इंडियात फर्स्ट टाइम मी पाहिलं एवढं ब्लू पाणी. बाकी फक्त मोह माया आहे, गोव्याला पाहायला कुठंही पाहायला भेटणार नाही. कुठून गेले रे? चलो 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 मितवा. अशा रस्त्याचा सामना करावा लागला आहे आम्हाला. ऑफरोडिंग ऑफरोडिंग ऑफरोडिंग, ती पण नदीच्या साईडनी. ई बाबू, आपण डायरेक्ट गाडी फर्स्ट गिअरला टाकून दिली आणि ब्रेकला न हात लावता आणि न पाय लावता आपण बाईक उतरवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपली बाईक स्लिप नाही होणार. ओके चलो चल मेरे राजा, त्रिशूल चल त्रिशूल. निकल गया निकल गया निकल गया, ये भी निकल गया. आणि आम्ही चाललो आता नदीतनं. ही पूर्ण नदी आणि हा रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. मजा आहे या रस्त्याने, मजा झालेला आहे. खारदुंगलावाला रस्ता बंद असल्यामुळं आम्हाला हा पूर्ण आता नदीतनं जावा लागतो आहे. आणि एक महाराष्ट्रीयन काका भेटले होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही रात्र होण्याच्या आत लवकरात लवकर इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. खूप ऑफरोड आहे, खूप 3 तासाचा ऑफरोड आहे. 3 तास म्हणजे कंप्लीट 100 किलोमीटर पकडून चाला तुम्ही. 25 किलोमीटरला 1 तास पकडला तरी आपण 100 ते 70 किलोमीटरचा ऑफरोड होता. दोघी साईडला फक्त डोंगरच डोंगर आहे, पुढं पण कोण नाही आहे आणि मागं फक्त मयूर आहे, फक्त मयूर. ॲडव्हेंचर तर झालंच आहे, पण असं नको व्हायला की अटकून जावा रात्री, कारण की जो मेन रस्ता होता तो तर आता झाला आहे बंद. आणि पँगॉंगसाठी निघणारी आमची शेवटची टीम होती. यानंतर मला तरी वाटतं कोणी पँगॉंगसाठी निघणार नाही आणि कोणी हिंमत पण करणार नाही, कारण की आता रस्ता खूप खराब आहे आणि जबरदस्त ॲडव्हेंचर आहे, जबरदस्त. मला वाटलं नव्हतं एवढं खतरनाक ॲडव्हेंचरचा सामना आपल्याला करावा लागेल. पण ठीक आहे, आपण 50% तयार होतो या गोष्टीसाठी. बघू आता पुढे काय होतं काय नाही. आपल्यासाठी थांबले होते, खूप सुंदर ग्रुप आहे. चलो 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 हम आगे चलते. अभी अंकल तो बहुत भगा रहे भैया. अभी अंकल का तो पता नहीं, देखते हैं अंकल किधर मिलेंगे.
लेकिन भगवान ने बचा लिया। अगर दूसरी साइड जाते तो मर जाते। इधर की साइड है। चलो पेंगोंग के लिए निकलते हैं। चलो शाहक शाहक शाहक, भगवान तूने बचा लिया। अगर गलत रास्ते निकल जाता तो हम इधर ही घूमते बैठते। और हमारे अंकल जी, सर जी कहाँ निकल गए तुम? वाह सुंदर रास्ता आहे आणि गाडी पळवायला मजा येते। बाजूला बघा तुम्ही, पूर्ण डोंगर आहे पूर्ण। हा जर रस्ता लागला नसता तर आपण पूर्णपणे संपलो असतो, कारण की आपण खूप खतरनाक अटकणार होतो आणि वाचलोय आपण, वाचलोय। आता फक्त अंकल जी आप मिल जाओ हमको, अंकल जी को ढूंढना है हमें, अंकल जी को। आणि समोर बघू शकता तुम्ही, पूर्णपणे बर्फाने भरलेला डोंगर आहे आणि आता आम्ही मस्त 80-90 गाडी पळवतोय। वाह वाह वाह, रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्ता चांगला आहे चांगला आहे चांगला आहे। जेवढा चांगला होईल, जेवढा कापता येईल तेवढा आपण लवकरात लवकर कापण्याचा प्रयत्न करू आणि इथून निघण्याचा प्रयत्न करू आधी तर। कारण की या रेगिस्तानमध्ये, या सुक्यामध्ये नाही अटकायचं आपल्याला, नाही। ह्याच्यात जर अटकलो तर गेलो। आणि अंकल कुठे गेले, काय गेले, काही माहिती नाही। अंकलला सांगितलं होतं शाहक, अंकलने शाहक पाहिलं का नाही पाहिलं। आम्ही राईट साईडला निघून गेलो असतो, पण हा ग्रुप आपल्यासाठी थांबला। भगवान तेरा शुक्र आहे, नाही तर आम्ही परत कुठं निघून गेलो असतो ते आम्हाला पण कळालं नसतं। आणि खूप सारी ऑफ रोडिंग केल्यानंतर आम्हाला ही खुशी भेटली आहे की जेवढं अंतर कापता येईल, जेवढं अंतर कापता येईल तेवढं आपण कापण्याचा प्रयत्न करू। जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर इथून निघून जाऊ। अरे बाप अरे बाप, पूर्णी सँड आहे, पूर्णी सँड आहे, पूर्णी सँड आहे। अंकल जी किधर गए तुम बहुत ही जोर से निकल गए अंकल जी। महाराष्ट्राचा झेंडा पाहून आपल्याला खूप सारी मदत झाली आहे, खूप सारी। कारण की आता रस्त्यात एक सर भेटले होते जे की आपल्याला आधी पण भेटले होते। त्यांनी आपली गाडी ओळखली आहे, गाडी ओळखली आणि मग आपल्याला सांगितलं की तुम्हाला 120 किलोमीटरचा ऑफ रोड आहे, सांभाळून जा, लवकरात लवकर इथून बाहेर निघा। आम्ही आलो आता पेंगोंगला आणि एक होमस्टेमध्ये थांबलोय आम्ही। आणि इकडे बघा आमची जेवणाची सोय इथल्या आंटी आणि अंकलनी केली आहे। खूप मस्त अशी जेवणाची सोय केली आहे, भारी वाटलं। होमस्टेचा पण आनंद घेऊ म्हटलं कसं आहे काय आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथं बघू शकता तुम्ही कोण आहे, मोदी जी इधर तक पोहोचे। हे बघा, ही अशी आमची प्रॉपर जेवणाची सोय केलेली त्यांनी आणि स्वस्तात रूम भेटला आहे आम्हाला। तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे पाठवून देईल, पण इथला ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल। खूप मस्त जेवणाची सोय केली आणि बघा हात धुवायला पण किती गरम पाणी वगैरे दिलं आहे हात धुवायला। ही जी सोय बघितली ना, ही सोय बघून दिल खुश झालं एकदम। आणि लेहमध्ये एवढा स्वस्तात रूम पण मजा आहे पाऊल। लेहमध्ये एवढा स्वस्तात रूम भेटणं आम्हाला अपेक्षित नव्हतं, पण खूप तुम्ही आल्यावर इथं व्हिजिट करा। त्यांचा ॲड्रेस आम्ही देऊन जाऊ तुम्हाला। आणि फक्त आम्हाला 1500 रुपयात रूम भेटला आहे, ते पण 4 जणांसाठी। 4 जणांसाठी 1500 रुपये वर्थ आहे, वर्थ खूप मस्त आहे। आणि मी तुम्हाला त्या अंकलला आणि आंटीला भेटवतो। अंकल जी नमस्ते, आपका एड्रेस बताओ ना इधर का वीडियो में, जोर से बोलो जोर से।
थोड़ा जोर से बोलो। इधर आएंगे फिर लोग। आपके पास है क्या हाँ। फोन नंबर एड्रेस? मैं बोलेगा ना। हेलो, नमस्ते सर। नमस्ते जुले। ये गांव विलेज नाम है पेंगमिक। ये हमारा होम स्टे का नाम जिसकित खंगसर होम स्टे है ना। हाँ, ये और इसका एड्रेस कैसे आने का, किधर से आने का आप बता दो। लोकेशन मतलब लोग आ सकते डायरेक्ट आपको ढूंढ सकते हैं। किधर से? नहीं, यहाँ पे सीधा ले से आओ। हाँ, यहाँ पहले इधर P1 2 P2 ऐसा कुछ तो भी है ना, तो उसके सामने उसके आज। हॉस्पिटल मिलेगा, हॉस्पिटल। हाँ, इसके थोड़ा सा कदम 5 कदम आगे आओ, आगे आओ, फिर हमारा होम स्टे मिलेगा। ओके। हॉस्पिटल का नाम क्या बताया मैम? हॉस्पिटल का नाम हाँ, सब सेंटर पैंगविक। उसका थोड़े आगे आते ही राइट साइड में जो ऊपर पहाड़ के पास होम स्टे ये सर और ये मैम का बहुत अच्छा होम स्टे और खाने की जो व्यवस्था की इन्होंने, ये उनका है ना। मैं विजिटिंग कार्ड आपको दे दूंगा। ये देखो, ये उनका एड्रेस नंबर। आप इनको डायरेक्ट कॉल भी कर सकते हैं, लेकिन इधर नेटवर्क का थोड़ा प्रॉब्लम है, इसकी वजह से। बाकी ये एड्रेस भी इस पे, आप इनको पूछ के आ सकते हो। और बहुत अच्छी इधर रहने की व्यवस्था है, खाने पीने की भी अच्छी व्यवस्था है। तुम देख सकते हो कितना अच्छे से सब लगाया है। अच्छा लगा आंटी इधर आके, मस्त लगा, ये देख के बहुत मजा। खुशी हुई हमको आणि खुशी झाली आपल्याला आपल्या महाराष्ट्रातलं कोणतरी भेटलं, आणि ते पण नाशिकचे एकदम जवळच। आणि हे आपले केरलाचे सर, यांना तर तुम्ही बघितलं असतं। आज हे हरवले होते आमच्यापासून। दुपारी 2 वाजेपासून हरवले असतील। जिथं तुम्ही ऑफरोड पाहिला तिथून जसे आमच्यापासून पुढे गेले, तर डायरेक्ट संध्याकाळी एका कोपऱ्याला थांबलेले होते आणि आम्हाला अचानक भेटले। बराबर का नहीं? रास्ते में अगर तुम रुके नहीं होते तो हमको मिले होते क्या? और हम पूरे रास्ते से पूछते आए नहीं लोगों को। वो 3 डब्बे वाला आदमी मिला क्या? उनका केरला का नंबर प्लेट है। वो एक ब्रिज लगा देखो अंदर, उधर MP वाले लोग खड़े थे। दो आदमी थे, उनकी फैमिली थी पूरी। उनको पूछा, वो बोले पता नहीं। उनको बोला राइडर गाड़ी है, 3 डब्बा है पीछे। बोले हाँ, बोले गए, बोले हाँ, फिर बोला गए।